स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर. आज आपण 20, 21 आणि 22 मे या 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर इकडे अरबी समुद्रात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय झालेली आहे. इकडे छत्तीसगड पासून तेलंगणा, कर्नाटक, केरळ करत एक ट्रफ लाईन सध्या सक्रिय आहे. या सिस्टीममुळे थोडंफार राज्यातील वातावरण बदलणार आहे. आज सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर हे जे जिल्हे आहेत या भागातून स्थानिक ढगनिर्मिती होऊन एकाच दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. हा पाऊस सार्वत्रिक नसेल. तशीच परिस्थिती सोलापूर जिल्ह्यात सुद्धा राहील. त्यानंतर हिरव्या कलर मधील जे जिल्हे आहेत तिकडे धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुण्याचे घाटभाग, रायगडचे घाटभाग, तसेच रत्नागिरी पूर्व घाटभाग, सिंधुदुर्गचे पूर्व घाटभाग या घाटभागात, तसेच दक्षिण घाटभाग या भागात जर स्थानिक ढगनिर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो, पण शक्यता खूप कमी आहे. राहिलेल्या जिल्ह्यातून पावसाची शक्यता आज नाहीये. त्यानंतर उद्या 21 मेला कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर या भागातून दुपारनंतर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. तसेच धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, छत्रपती संभाजीनगर, तसेच जालना, नाशिक या भागातून स्थानिक ढगनिर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो, अन्यथा पावसाची शक्यता विशेष नाहीये. तसेच रायगडचे पूर्व घाटभाग, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचे दक्षिण पूर्व घाटभाग या भागातून स्थानिक ढगनिर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज राहील. विशेष पावसाचा अंदाज नाहीये. राहिलेले जे जिल्हे आहेत या भागातून पावसाची शक्यताही नाहीये उद्यासाठी 21 मे साठी. यानंतर 22 मेला सुद्धा काही परिस्थिती बदलणार नाही. इकडे स्थानिक ढगनिर्मिती झाली तर कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर हा जो पट्टा आहे या भागातून स्थानिक ढगनिर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस, तसेच धाराशिव, लातूर, नांदेडचे दक्षिण भाग या भागातून स्थानिक ढगनिर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग चे पूर्व घाटभाग आहेत या भागातून एका दुसऱ्या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील. स्थानिक ढगांकडे लक्ष द्यावे. तसेच इकडे छत्रपती संभाजीनगर जिल्हा, नाशिकच्या दक्षिण पूर्व भागात एका दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज दिसत आहे 22 मे रोजी. पण हा जो पाऊस पडणार आहे पुढील 3 दिवसासाठी 20, 21 आणि 22 मे साठी तो सार्वत्रिक पाऊस नसेल. काही भागात होईल, काही भाग कोरडे राहतील. बाकी राहिलेल्या जिल्ह्यातून विशेष पावसाची शक्यता 22 मेला सुद्धा नाहीये. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.